नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज पावसाने सुट्टी दिली. 7 जूनचं सकाळ सकाळ आगमन झालं आणि आता दुपारून त्यांनी आपल्याला सुट्टी दिलेली आहे. तर रात्री 6 जूनला पण भरपूर पाऊस झालेला आहे. तर आपण बघून येऊ वावरात किती वल झाली, किती नाही. उद्याच्याला कपाशी लावायला मालक आत्ता चक्कर मारून आलेत. त्यांनी सांगितलं, पण म्हणलं चला आपण स्वतः जाऊन बघून यावं. तर चला मग येऊ वावरातून चक्कर मारून. जाऊ बाई त्यांच्या वावरात काशी यायची. ते केली थर आणि उभा. चला आता येऊ चक्कर मारून. तरी पाडून ठेवलेली आहे, पण आहे ना पावसाची आहे ना भरपूर. दौड किती झाली बघा. वल भरपूर आहे, जवळपास 4 बोट वल आहे. तरी लावायला पाहिजे होती बरं का, चुकलंच सकाळी. खूपच पावसाची वाट बघितली आज बी. आज तर वातावरण वाटत नाही असं हे झालंय, नितळल्यावानी झालंय सगळं. सगळीकडून फटाकल्यावानी. तिकडल्या वावरात काशाचं आहे का काय काय नाही, याचं बघा काय काय नाही. जाऊन बघा का नाही साईडला काशे बिशे असलं का. दिसत नाही बरं का रोट्यामुळं, रोटा मारल्यामुळं भुगा झाला. पण तरी जाऊन बघावं लागेल. घास आता हिरो हिरो वाटू राहिले इथं. किती छान छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, एकदम फ्रेश. आमच्या त्या दिवशी चक्कर मारली दिसलंच नाही का अशा. मग काय माहिती आहे काय कोण बघते बरं. हां आहे ना, कसं काय भुगा उरायला कडे. हां त्या नांगरटीच्या टायमाला लय भारी दिसत होते हो नांगरटीत. हां तिकडं बघून तरी त्या कोपऱ्यात बघून तरी येते असल्या तर उली दिली. हां गवत किती हिरवं हिरवगार दिसते, कांद्याची पाती. तरी मोटर चालू केली यांनी, पाणी दिलं. पाणी काय थोडं 5 मिनटं 1-2 सारे भरायचं. पावसाळ्याचं वातावरण पण वेगळंच असतं. उन्हाळ्यात किती हिरवेगार याच्यात जाऊन बसा तर एवढं भारी नाही वाटत. पण पानकाळ सुरू झाला ना हे वातावरणच वेगळं वाटतं. असं म्हणजे घरी थांबवशीच नाही वाटत. असं वाटतं रांदच जावं, काहीतरी चक्कर मारून यावं, नाही तर बघून तरी यावं, असं होतं. चन्नाचं झाड काय हिरवेगार दिसते. आता सारे वावरच हिरवेगार होणार आहेत.
गिन्नी गवताच्या बुडकामुळं काहीच कळाना, काही हरळ असं हे दिसतच नाही, ते हरळ आणि ते असं. सारा भोगा झाल्यासारखं झाले. कसं रोटा मारला चिटकून आणि काहीच नाही, काही नांगऱ्याची तरं काय रोट्याची तरं. आता हे नांगरायला पाहिजे होतं ना. नाही काही बोललं ना कोणतंच काम व्यवस्थित होत नाही. विहिरीत तर पाणीच नाही. हा, एकदम ठिकाणी उली उली टिपकी येतं, नळ लागलेले. सगळ्या एवढ्या वावरात गिन्नी गवताचं वावर भारी वाटू राहिली. नाही सगळीकडे काळं 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 काळं. सूर्यनारायण कसं दिसतंय याच्यात. हा, लय चमकतोय, डोळ्यावर कसं होते. आता केवढा दिवस आहे, 6 वाजले तरी पण असं नाही का हे वाटतंय उजेड आणखीन किती. आणि लय झालं कापसाय दिसत मग तवाच पटकन दिवस मावत. आणि ते बुडकाल तरी काय याच ते बुडका तर चढ चढून जाते नाही का नाही. हा हा, नाही म्हणलं गिन्नी गवताची बुडकं, या गिन्नी गवताची बुडकं याचा लागते का. हा हा, ते चढ जाई नाही का नाही. हां, बाबा तर आमचा व्यवस्थित कधीच हे करीत नाही. कोणा पाहिलं किती रान पडले, वाटच पडायला बसली आहेत तिथे लगेच. लय अवघड आहे हो. तर कसं वाटलं आमचं वावर, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.